हा आपला गावरान पपईचं झाड आहे. बघू शकता तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मोठे-मोठे पपई लागलेले आहेत. आपल्याला मार्केटमध्ये भेटतं त्या पपईपेक्षा खूप चांगला आणि चविष्ट असतो हा खाण्यासाठी आणि चांगला पण असतो शरीरासाठी पण. याचे खूप फायदे आहेत. पांढरे पेशी वगैरे कमी झालं तर हा कच्चा पपईसुद्धा खाऊ शकता तुम्ही. खूप चांगल्या पद्धतीनं पांढऱ्या पेशींमध्ये वाढ होते. डॉक्टर पण तुम्हाला सांगत असतात. जे तुम्हाला सांगत होतो आपली वैरण पण चांगल्या पद्धतीनं वाढ झाली वैरणीचं. आता पाणी वगैरे दिलेलं आहे त्याला. फवारणी पण केलेली आहे. तुम्हाला मागे म्हटलं होतं आळी पडलेली आहे मक्यावरती ते फवारणी वगैरे केलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीनं वाढ झालेली आहे सगळं त्या वैरणीचं. एक 8 ते 10 दिवसामध्ये ही वैरण टाकायला येईल मशीनना. आणि ही जी आपली तूर आहे तुम्ही बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने शेंग वगैरे लागलेले आहेत तुरीला. फवारणी वगैरे टाईमला केल्यामुळं तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात शेंग वगैरे लागलेलं आहे. चांगलं उत्पन्न होईल याचा पण. तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणता बी वापरलेला होता तुरीचा आणि चांगल्या पद्धतीने कोणते फवारणी वगैरे केले ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. खूप चांगल्या पद्धतीने तुरीच्या शेंगाची वाढ झालेली आहे आणि हे बघू शकता तुम्ही शेंगा खूप चांगल्या पद्धतीने लागलेले आहेत खूप प्रमाणात.